मे रोजी सोलापुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा इच्छुकांनी 20 एप्रिल पूर्वी नोंदणी करावी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध जयंतीचं औचित्य साधत DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे 1 मे 2026 रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं यंदा 21वे वर्ष आहे। सोलापुरातील मुकुंदनगर येथील काडादी हायस्कूल इथं हा विवाह सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांना कपडे, मणी, मंगळसूत्र, जोडवे तसेच संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे। इच्छुक वधूवरांनी 1 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान आपली नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय। अधिक माहितीसाठी नगरसेवक गौतम कसबे, उत्तम कसबे, धीरज माने आणि शशिकांत शिरसट यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। पत्रकार परिषदेस किरण डोळसे, भालचंद्र साखरे, बापूसाहेब सदाफुले, संजीव माने, खंडू वाघमारे, संघरक्षित बनसोडे, प्रदीप भालेराव आणि बुद्धप्रकाश कसबे आदी मान्यवर उपस्थित होते। सालाबादप्रमाणे विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून तसंच महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वैशाखी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था सर्व धर्मीय सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। त्या प्रेस नोटला प्रमुख उपस्थित म्हणून मुकुंदनगर जयंती उत्सवाचे अध्यक्ष बापूसाहेब कसबे तसेच आमचे सल्लागार आदरणीय कुमारजी सांगरे साहेब, तसेच दुसरे सल्लागार आमचे मोठे बंधू आदरणीय किरणजी भाऊ डोळसे, तसेच कामगार नेते व मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळाचे सल्लागार बापूसाहेब सदाफुले, तसेच दुसरे सल्लागार आमचे कामगार नेते आदरणीय शशिकांतजी शिरसट साहेब, तसेच आमचे बौद्ध उपासक आदरणीय संजयजी माने साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हे पत्रकार परिषद घेत आहोत। आणि तसेच माझे लहान भाऊ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे नगरसेवक झाले असे गौतमजी कसबे, कारण तुमच्या सर्वांचा आशीर्वाद का म्हणतो की आम्ही गेले 21 वर्ष सर्व धर्म सामुदायिक सोहळा करतो व सामाजिक कार्य करतो। आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपण आपल्या प्रसाराच्या माध्यमातून आमचे सामाजिक कार्य दाखवलं आणि भारतीय जनता पार्टीला त्याची दखल घ्यावी लागली आणि माझ्या लहान भावाला तुमच्या पत्रकार बंधूंच्या आशीर्वादानं आज महानगरपालिकेमध्ये तो नगरसेवक पण गेलेला आहे। खरोखर तो ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार होता, पण बोर्ड असल्यामुळं तो आला नाही। तेव्हा त्याच्याकडून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन व आभार मानतो।